सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे लिव्हर खराब असण्याची लक्षणं कोणती आहेत आणि लिव्हरमध्ये खराब लिव्हरमुळे आढळून येणारे कॉमन आजार कोणते आहेत, कॉमन अफेक्शन्स कोणते आहेत. तर चला बघूयात की आपल्या शरीरामध्ये खराब लिव्हर असल्याची कोणकोणती लक्षणं आढळून येतात. सगळ्यात महत्वाचं जे बेसिक लक्षण आहे ते एखाद्या रुग्णाची पचनशक्ती मंदावल्यानंतर त्याला भूक कमी लागणं, म्हणजे भूक हळूहळू पेशंटची मंदावणं किंवा अजिबात त्याला भूक न लागणं, अन्नाकडे पाहिलं तरी त्याला मळमळल्यासारखं होणं, उलटी आल्यासारखं होणं, अन्नाचा वास आला तरी देखील हे सर्व त्रास होणं आणि एकंदर पूर्ण भूक कमी होणं, हे लिव्हर खराब असल्याचं पहिलं बेसिक लक्षण आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे अशा पेशंटमध्ये झोपेच्या तक्रारी दिसून येतात. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. जर पेशंटला गरम पित्ताचा त्रास असेल, तर निद्रानाशाची समस्या असते. म्हणजे तुम्ही जर झोपायला गेले, तर तुमचा बराच काळ जातो पडल्या-पडल्या झोप येण्यासाठी. पेशंट स्वस्थ असतो आणि तो एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर सतत कूस बदलत राहतो. त्यामुळे हा जो निद्रानाशाचा त्रास आहे, तो गरम पित्ताच्या पेशंटमध्ये बघायला मिळतो. नंतर दुसरी जी शक्यता आहे, ती थंड पित्ताच्या पेशंटमध्ये झोप ही अतिप्रमाणात असते. म्हणजे थोडंसं जरी खाल्लं, तरी त्यांना पेंगल्यासारखं होतं, झोप आल्यासारखं होतं. दुपारच्या जेवणानंतर सुद्धा त्यांना कुठलं काम होत नाही, सुस्ती आल्यासारखं होतं. म्हणजे अति झोप येणं हे लिथार्जिक लिव्हरचं किंवा थंड पित्ताचं लक्षण आहे. तर असे 2 झोपेच्या तक्रारी लिव्हर खराब असणाऱ्या थंड आणि गरम पित्ताच्या पेशंटमध्ये दिसून येतात. त्यानंतर तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे तुमच्यामध्ये सतत एक प्रकारचा थकवा जाणवतो. कुठलंही काम करण्याची तुमच्यामध्ये उमेद नसते, उत्साह नसतो, एक प्रकारची मरगळ तुमच्यामध्ये जाणवते. ते सुद्धा खराब लिव्हर असण्याचं एक महत्वाचं लक्षण आहे. जसं की मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, की आपल्या शरीरामध्ये लिव्हर हा अतिशय महत्वाचा अवयव आहे, जो आपल्या शरीराला आणि मेंदूला ऊर्जा पुरवण्याचं महत्वाचं काम करतं. म्हणजेच आपल्या शरीराला आणि मेंदूला सतत कार्यक्षम ठेवण्यासाठी, आपला मेंटल स्टॅमिना, आपली फिजिकल एनर्जी वाढवण्यासाठी लिव्हर हे अतिशय महत्वाचं असतं. त्यामुळे जर लिव्हर खराब झालं, तर आपल्या शरीरामध्ये थकवा, सतत एक प्रकारचा थकवा आपल्याला जाणवतो. त्यानंतर लिव्हर खराब झाल्यामुळे अशा पेशंटमध्ये विस्मरणाची तक्रार दिसते. म्हणजे ज्याला आपण लॉस ऑफ मेमरी किंवा वीकनेस ऑफ मेमरी असं म्हणतो. तर हे असं का होतं? कारण लिव्हर हे आपल्या शरीरातले टॉक्सिन्स रिमूव्ह करण्याचं काम करतं. पण ज्यावेळेला लिव्हरची कार्यक्षमता खराब होते, लिव्हर बिघडतं, त्यावेळेला हे जे विषारी द्रव्य आहेत, ते आपल्या शरीरात साठायला लागतात आणि हळू ते आपल्या मेंदूमध्ये सुद्धा साठायला लागतात. त्याला हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी असं म्हणतात आणि ज्यावेळेला हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी होते, त्यावेळेला पेशंटची आपसुकच स्मरणशक्ती ही काय होते, कमी होते. त्यानंतर जर तुम्हाला त्वचेवरती एक प्रकारचा पिवळटपणा, डोळ्यांमध्ये एक प्रकारचा पिवळसर रंग दिसत असेल, तर ते सुद्धा खराब लिव्हरचंच लक्षण आहे. तुमच्या घोट्यांवर, पायांवर सूज असेल, तर ते सुद्धा खराब लिव्हरचंच दुसरं लक्षण आहे. जर एखाद्या पेशंटला सतत गडद रंगाची लघवी होत असेल, ज्याला आम्ही डार्क युरिन असं म्हणतो, मग ती पिवळी असेल किंवा केशरी रंगाची असेल, तर ते सुद्धा लिव्हर खराब झाल्याचंच एक लक्षण आहे. काही अपवाद आहेत ज्यामध्ये अशा कलरची युरिन होऊ शकते. जसं की तुमच्या शरीरात जर पाणी कमी पडलं असेल, उन्हाळ्याचे दिवस असतील किंवा तुम्ही जर जास्ती प्रमाणात औषधं घेत असाल, तुम्हाला ताप आला असेल, तर अशा कंडिशनमध्ये युरिन गडद रंगाची होऊ शकते. परंतु जर सतत तुम्हाला हा त्रास होत असेल, तर ते सुद्धा खराब लिव्हरचंच एक लक्षण आहे. त्याचबरोबर सतत पोटामध्ये एक प्रकारचा गच्चपणा जाणवणं, ब्लोटेडनेस जाणवणं, म्हणजे पोटामध्ये गॅसेस होणं, पोट गच्च होणं, थोडं जरी खाल्लं तरी पोट अगदी फुगल्यासारखं वाटणं, ते लक्षण सुद्धा खराब लिव्हरचं आहे. कारण अशा कंडिशनमध्ये लिव्हरची जी कार्यक्षमता आहे, पचनशक्ती आहे, ती मंदावल्यामुळे पोटामध्ये एक प्रकारचं जडत्व येतं. त्यानंतर पोट साफ न होणं. पोट साफ न होणं सुद्धा हे लिव्हर खराब असण्याचंच लक्षण आहे. बेसिकली लिव्हर हे मेटाबॉलिझमसाठी अतिशय गरजेचं आहे. आपल्या चयापचय क्रियेसाठी, पचन संस्थेसाठी लिव्हर हे अतिशय निरोगी असणं महत्वाचं आहे. जर लिव्हर खराब झालं, तर आपल्यामध्ये बद्धकोष्ठता होते, पोट साफ होत नाही, आपल्याला गरम पित्त, थंड पित्ताचा त्रास होतो. त्याचबरोबर टाइप 2 डायबिटीज मलायटस होण्याचं मूळ कारण लिव्हर खराब होण्यापासून त्याची सुरुवात होते. त्यामुळे हे काही आजार सुद्धा आपल्याला लिव्हर खराब असल्यामुळे आपल्यामध्ये दिसतात. त्यानंतर
जे आपलं अटेन्शन आहे, ज्याला आपण चित्त किंवा एकाग्रता म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, ते आपल्याला लिव्हर खराब झाल्यानंतर ते जे चित्त आहे ते अस्थिर होतं. आपल्यामध्ये एक प्रकारची इन्स्टॅबिलिटी ऑफ माइंड येते, स्कॅटर्ड अटेन्शन येतं. आपण फोकस करू शकत नाही कुठल्याही कामावरती. आपलं मन सतत एक प्रकारची अस्थिरता मनामध्ये असते, चंचलपणा असतो आणि त्यामुळे आपसुकच आपली जी कॉन्सन्ट्रेशन पॉवर असते, ती कमी होते. त्यामुळे लिव्हर खराब झाल्यानंतर आपलं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा खराब होतं. त्याच्यानंतर वर्कहोलिकनेस काही पेशंटमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, की एखादा पेशंट सतत कामामध्येच व्यस्त असतो किंवा डुबलेला असतो. एकच काम सतत परत-परत करण्याची सवय त्या पेशंटला असते, ज्याला कंपल्सिव्ह न्यूरोसिस असं म्हणतात. तो आजार सुद्धा लिव्हर बिघडल्यामुळेच होतो. त्याच्यानंतर काही कॉमन आजार आहेत, की जे आपल्याला लिव्हर खराब झाल्यानंतर दिसून येतात. त्यातला महत्त्वाचा आजार म्हणजे कावीळ. काविळीमध्ये आपण पाहतो, की येलोइश डिस्कलरेशन ऑफ स्क्लेरा, कंजंक्टिव्हा आणि स्किन. तुमची त्वचा, डोळे पिवळे होतात. अशा पेशंटमध्ये अजिबात भूक लागत नाही पेशंटला. उलटी असते, मळमळ असते, पोटामध्ये दुखत असतं. ते अन्न खाण्याची इच्छा त्यांना होत नाही. सतत झोप, अतिप्रमाणात झोप येत असते. तर कॉमनली कावीळ ही आपल्याला लिव्हर खराब झाल्यामुळे दिसून येते. दुसरं महत्त्वाचं सतत आजकाल आढळून येणारं जे आजार आहे तो म्हणजे फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर हे आपल्या आहारातील चुकीच्या पद्धतीमुळे अ, खाण्यापिण्यामुळे, चुकीच्या सवयींमुळे, खाण्यापिण्यातील चुकीच्या सवयींमुळे फॅटी लिव्हरचा त्रास होतो. फॅटी लिव्हरमध्ये तुमच्या लिव्हरमध्ये एक्स्ट्रा प्रमाणात फॅट जे आहे ते डिपॉझिट व्हायला लागतं आणि त्यामुळे लिव्हरची साईज जी आहे ती वाढते आणि त्यामुळे तुम्ही वेट जे आहे ते सतत पुट करता, फॅट डिपॉझिशन तुमच्यामध्ये होतं. ओबेसिटी ज्याला म्हणतो कॉमनली आपण, वेट पुट करणं हे फॅटी लिव्हरमध्ये दिसून येतं. त्यानंतर हिपॅटायटिस ए, बी आणि सी हे सगळे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत लिव्हरचे, जे कॉमनली दूषित पाण्यामुळे, अन्नामुळे होतात. हिपॅटायटिस बी व्हायरस हा डीएनए व्हायरल इन्फेक्शन आहे आणि तो कंटॅमिनेटेड ब्लड नीडल्स आणि फ्लुइड्समुळे होऊ शकतो. त्याच्यानंतर लिव्हर सिरोसिस. तर लिव्हर सिरोसिस हा प्रॉब्लेम क्रोनिक जर अल्कोहोलिक अब्यूज असेल पेशंटमध्ये, सतत खूप दिवसापासून जर मद्यपान पेशंट करत असेल किंवा टाइप 2 डायबिटीज मलायटस खूप दिवसापासून पेशंट त्या डिसीजमुळे सफर करत असेल, तर अशा कंडिशनमध्ये हळू-हळू लिव्हरच्या ज्या सेल्स आहेत त्या श्रिंक होतात, डॅमेज होतात आणि लिव्हरची साईज जी आहे ती कमी होते, फायब्रोज्ड होतं लिव्हर आणि त्यामुळे ही सुद्धा एक इरिव्हर्सिबल कंडिशन आहे. अ, त्याच्यानंतर जर हे लिव्हर सिरोसिस असंच पर्मनंट राहिलं किंवा जर क्रोनिक व्हायरल इन्फेक्शन्स बी आणि सी बराच काळ पेशंटमध्ये तसेच राहिले, तर पेशंटला सीए लिव्हर, कॅन्सर ऑफ द लिव्हर होण्याची शक्यता असते. अशा केसेसमध्ये लिव्हरच्या सेल्स मॅलिग्नंट होतात. त्या ठिकाणी पेशंटला कॅन्सरला सफर करावं लागतं आणि बऱ्याच काळ मेडिकेशन घेतल्यामुळे, एक्सेस मेडिकेशन घेतल्यामुळे, औषधं तुम्ही जर बराच काळ वेगवेगळी घेत असाल, अतिप्रमाणात औषधांचा मारा तुमच्या लिव्हरवर झाला असेल, तरी सुद्धा लिव्हरचा कॅन्सर होण्याची शक्यता असते आणि ही सुद्धा एक फेटल कंडिशन आहे, की जी बरी होऊ शकत नाही. याच्यामध्ये पेशंटची डेथ ही पॉसिबल असते नेहमीच. तर हे सगळे जे कॉमन अफेक्शन्स आहेत लिव्हरचे, ते आपण आज या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर आपलं लिव्हर सुव्यवस्थित काम करण्यासाठी, लिव्हर चांगलं राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी, लिव्हरचा जो हेल्दी डाएट आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लिव्हरचा आहार योग्य काय आहे? कुठचा आहार लिव्हरसाठी योग्य आहे आणि कुठचा अयोग्य आहे? हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.